ओके. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपला 22वा दिवस आहे रिव्हिजनचा, फ्री रिव्हिजन सिरीजचा. मित्रांनो, आज आपण महत्त्वाचे क्रीडा पुरस्कार पाहणार आहोत. मित्रांनो, आपला चॅनल शेअर करा, सर्वांनी सबस्क्राईब करा. सुरुवात आहे, सर्वांनी सहकार्य करा. बघा मित्रांनो, पहिली महत्त्वाची घडामोड आहे आजची पहिली महत्त्वाची घडामोड 69वा बॅलन डी'ओर पुरस्कार. क्रीडा विश्वातला हा मित्रांनो सर्वात महत्वाचा म्हणजे अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे फुटबॉल क्षेत्रातला मित्रांनो. बॅलन डी'ओर पुरस्कार 2025. बघा मित्रांनो, हा पुरस्कार कोणाला भेटलाय बघा. फुटबॉल मधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. फुटबॉल मधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. त्याचं वितरण 22 सप्टेंबर 2025 रोजी झालं. ठिकाण फ्रान्स येथे, पॅरिस फ्रान्स येथे बॅलन डी'ओरचं वितरण झालेलं आहे. पुढे बघा मित्रांनो, विजेता कोण आहे त्यानं बघा. महत्वाचं आहे, ही दोन नाव व्यवस्थित ध्यानात ठेवायची. पुरुष विजेता उस्मान डेम्बेले. उस्मान डेम्बेले बघा मित्रांनो, तो पॅरिस सेंट या फुटबॉल क्लबचा खेळाडू आहे. तसेच तो फ्रान्स या देशाचा खेळाडू आहे. बघा मित्रांनो, बॅलन डी'ओर फुटबॉल मधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. त्याचा विजेता पहिल्यांदाच कोणी जिंकलाय तर उस्मान डेम्बेले यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. तो पॅरिस सेंट जर्मन या फुटबॉल क्लबचा खेळाडू आहे. तसेच तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर फ्रान्स या देशाचा खेळाडू आहे. बरोबर आहे. बघा, अगोदर कसं रोनाल्डो, मेस्सी यांना हा पुरस्कार सारखा भेटायचा, पण ह्या वेळेस बघा कुणाला भेटलाय पुरस्कार, उस्मान डेम्बेले. कळलं का तुम्हाला? ऑप्शन मध्ये रोनाल्डो असू शकतो, मेस्सी असू शकतो, नेमार पण असू शकतो, पण पुरस्कार जिंकलाय मित्रांनो. आपल्याला डॉट माहित पाहिजे, उस्मान डेम्बेले यांनी. बघा पुढची विजेता कोण आहे? महिला विजेता मित्रांनो. महिला विजेता एताना बोनमती किंवा एताना बोनमाटी. बघा, ही एक महिला महत्वाची आहे मित्रांनो. हिनं 3 वेळा म्हणजे तिसऱ्यांदा पुरस्कार जिंकलेला आहे. सलग तिसऱ्यांदा पुरस्कार जिंकलेला आहे एताना बोनमाटी यांनी. हिने सलग तिसऱ्यांदा पुरस्कार जिंकलेला आहे मित्रांनो. ती बार्सिलोना या क्लब कडून खेळते आणि देश कोणता आहे तिचा? स्पेन. देश कोणता आहे? स्पेन आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, डेम्बेलेने पहिल्यांदाच हा पुरस्कार जिंकलाय. कुणी? डेम्बेलेने पहिल्यांदाच हा पुरस्कार जिंकलेला आहे आणि बोनमाटीने सलग तिसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकलेला आहे. मग महत्वाचं नाव दोन्ही महत्वाचे आहेत. काय तर उस्मान डेम्बेले आणि एताना बोनमाटी. ही दोन्हीही नावं मित्रांनो महत्वाची आहेत. प्रश्न येतो म्हणजे येतो, फिक्स येतो, कारण की फुटबॉल मधील हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे. कळलं? बघा मित्रांनो, व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित ध्यानात ठेवायचं. कळलं? पुढचा प्रश्न बघा, पुढची घडामोड बघा. बघा, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार बघा मित्रांनो, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 घोषणा त्याची 25 मध्ये झाली. 2025 मध्ये वितरण 17 जानेवारी 2025 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. बघा, राष्ट्रीय पुरस्कार आहेत, महत्वाचे पुरस्कार आहेत, आपल्या देशाचे पुरस्कार आहेत. कळलं? पुढे बघा, त्यातला सर्वात महत्वाचा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. कोणता? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. हा भारत देशातील, बघा, हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा भारत देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. कोणता पुरस्कार? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. कळलं? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024. मग ह्याचे विजेते आपल्याला बघायचं. बघा, सुरुवात कधी झाली? 1991-92 ला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. बघा, स्वरूप त्याचं 25 लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि पदक. कळलं? पुढे बघा, मागील 4 वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. पुढे बघा, पहिला विजेता कोण होता? पहिला विजेता होता मित्रांनो विश्वनाथ आनंद. हे नाव तुम्हाला व्यवस्थित ध्यानात ठेवायचं आहे. विश्वनाथ आनंद. कळलं? विश्वनाथ आनंद हे नाव व्यवस्थित ध्यानात ठेवायचं आहे. पहिला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार त्याला मिळालेला आहे. बघा, पुढे महत्वाचं मित्रांनो, आता ह्या वर्षीचे कोण विजेते आहेत? ह्या वर्षीचे विजेते आहेत मित्रांनो
बघा याच्या अगोदरचं नाव काय होतं याचं? राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार होतं. त्याचंच नाव आता काय झालंय? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार झाले. समजलं? पुढे बघा या वर्षी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा आपल्या देशातील किती खेळाडूंना भेटलाय? 4 खेळाडूंना भेटला मित्रांनो. किती? 4 खेळाडूंना भेटलेला आहे. तर ते खेळाडू तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघा पहिला आहे डी गुकेश. डी गुकेश. बघा त्याचा क्रीडा प्रकार कोणता आहे? म्हणजे खेळाचा प्रकार कोणता आहे त्याच्या? बुद्धिबळ. डी गुकेश बुद्धिबळ. बरोबर आहे? वर्ल्ड चॅम्पियन आहे तो आता. राज्य कोणतं आहे त्याचं? तामिळनाडू. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. डी गुकेश कोणत्या राज्याचा खेळाडू आहे? हा त्याचा खेळाचा प्रकार कोणता आहे? तामिळनाडू आणि बुद्धिबळ. पुढे बघा हरमनप्रीत सिंग. हरमनप्रीत सिंग हा खेळाडू हॉकीशी संबंधित आहे आणि तो पंजाब या राज्यातला आहे. कळलं? पंजाब या राज्यातला आहे. पुढे बघा प्रवीण कुमार. प्रवीण कुमार बघा मित्रांनो तो पॅरा ऍथलीट्स आहे. पॅरा ऍथलेटिक्स आहे. तो उत्तर प्रदेश या देशाचा आहे. तो कुठल्या देशाचा आहे? उत्तर प्रदेश या देशाचा आहे. बघा पुढे तू मनू भाकर. महत्वाची मनू भाकर. आता ऑलिम्पिक मध्ये ना किती पदक मिळवली होती? 2 पदक मिळालेली. किती पदक मिळवली होती ना? 2 पदक. बघा ती शूटिंगशी संबंधित आहे. कोणत्या खेळाशी? नेमबाजीशी संबंधित आहे आणि ती आहे मित्रांनो हरियाणाची. कोणत्या देशाची आहे? राज्याची आहे? हरियाणा या राज्याची आहे. बघा मग मित्रांनो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार चौघांना मिळालाय. पहिलं नाव आहे डी गुकेश. दुसरं नाव आहे कोणतं? दुसरं नाव आहे सांगा हरमनप्रीत सिंग. तिसरं नाव आहे प्रवीण कुमार आणि चौथं नाव आहे मनू भाकर. 4 नावं व्यवस्थित ध्यानात ठेवायची. कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. वारंवार वाचायची. डोक्यात राहतं. कळलं? याच्यावरती प्रश्न विचारला जातो. पुढे बघा मग मित्रांनो अजून आपल्या राष्ट्रीय पुरस्काराशी क्रीडा पुरस्काराशी संबंधित दुसरा एक महत्वाचा पुरस्कार आहे अर्जुन पुरस्कार. कोणता पुरस्कार आहे? अर्जुन पुरस्कार. बघा क्रीडा क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. पहिल्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार कोणता? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. मग हा कोणता पुरस्कार आहे? तर दुसरा अर्जुन पुरस्कार दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. बघा मित्रांनो मागील 4 वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. बघा तो पण खेलरत्न मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ही 4 वर्षाच्या कामगिरीसाठी दिला जातो. मागील सुरुवात 1961 पासून. बघा स्वरूप काय? 15 लाख रुपये, अर्जुनाची मूर्ती आणि प्रशस्ती पत्र. कळलं? पुढे बघा आता ह्याच्यावरती कोणत्या कॉन्टेस्टने प्रश्न विचारला जातो मित्रांनो? बघा ह्याच्यावरती तुम्हाला खेळाडू देतात. ह्याच्यामध्ये खेळाडू देतात आणि ते खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत त्याच्यावर प्रश्न विचारतात. ते खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत याच्यावरती प्रश्न विचारतात. मग आपल्याला महत्वाचे खेळाडू माहित असणे गरजेचं आहे. कळलं? बघा मित्रांनो यात पहिले नाव आहे ज्योती याराजी. ते संबंधित आहेत ऍथलेटिक्सची संबंधित आहेत. ऍथलेटिक्सची संबंधित आहेत. पुढे बघा अण्णू राणी. तीही ऍथलेटिक्स संबंधित आहे. नीतू ही बॉक्सिंगशी संबंधित आहे. नीतू ही बॉक्सिंगशी संबंधित आहे. साविती बुरा ही खेळाडू ही बॉक्सिंगशी संबंधित आहे. बघा वंतिका अग्रवाल मित्रांनो वंतिका अग्रवाल ही बुद्धिबळ ह्या खेळाशी संबंधित आहे. पुढे बघा सलीमा टेटे कशाशी संबंधित आहे? हॉकीशी संबंधित आहे. पुढे बघा अभिषेक तोही हॉकीशी संबंधित आहे. संजय तोही हॉकीशी संबंधित आहे. परत हरमनप्रीत असेल तरी पण जर्मनप्रीत ध्यानात ठेवा हॉकीशी संबंधित आहे तो. सुखजित सिंग कशात ध्यानात ठेवायचे? सिंग हॉकीशी संबंधित आहेत. कळलं? राकेश कुमार. बघा मित्रांनो राकेश कुमार हा पॅरा तिरंदाज आहे. कळलं? पुढे बघा प्रीतीपाल.
प्रीतिपाल ही पॅरा ऍथलेटिक्स आहे. प्रीतिपाल ही पॅरा ऍथलेटिक्स आहे. मित्रांनो, ही नाव व्यवस्थित ध्यानात ठेवा. त्यांचे क्रीडा प्रकार ही व्यवस्थित ध्यानात ठेवा. पुढे बघा, महत्वाची अजून नाव. जीवनजी दीप्ती कशाशी संबंधित आहे? पॅरा ऍथलेटिक्सशी संबंधित आहे. अजित सिंग पॅरा ऍथलेटिक्स आहे तोही. सचिन सर्जेराव खिलारी, मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राचे तेही पॅरा ऍथलेटिक्सशी संबंधित आहेत, सांगलीचे आहेत सचिन खिलारी. धर्मवीर पॅरा ऍथलेटिक्सशी संबंधित आहे. प्रणव सुरमा कशाशी संबंधित आहे? पॅरा ऍथलेटिक्स. एच होकाटो सेमा पॅरा ऍथलेटिक्स. सिमरन पॅरा ऍथलेटिक्सशी संबंधित आहे. नवदीप पॅरा ऍथलेटिक्सशी संबंधित आहे. नितेश कुमार पॅरा बॅडमिंटन. तुलसीमती मुरुगेसन पॅरा बॅडमिंटन. नित्यश्री सुमती शिवन पॅरा बॅडमिंटन. मनीषा रामदास पॅरा बॅडमिंटन. आणि कपिला परमार पॅरा जुडो याच्याशी संबंधित आहे. पुढे बघा, व्यवस्थित नाव देण्यात ठेवायची मित्रांनो. बघा, मोना अग्रवाल, डीप मध्ये प्रश्न विचार तर आपला प्रश्न चुकला नाही पाहिजे. पॅरा शूटिंगशी संबंधित आहे मोना अग्रवाल. रुबिना फ्रान्सिस पॅरा शूटिंगशी संबंधित आहे. स्वप्नील सुरेश कुसळे हे महाराष्ट्रातले आहेत आपल्या, ते कशाशी संबंधित आहेत तर शूटिंगशी संबंधित आहेत. सरबजोत सिंग हे शूटिंगशी संबंधित आहेत. अभय सिंग पॅशशी संबंधित आहेत. साजन प्रकाश जलतरणशी संबंधित आहेत. आणि अमन सेहरावत कुस्तीशी संबंधित आहे. अमन नाव ध्यानात ठेवा. कळलं? पुढे बघा महाराष्ट्रातील विजेते. आता महाराष्ट्रातील विजेते कोण आहेत यावरही प्रश्न विचारला जातो. शेवटी महाराष्ट्राशी संबंधित आहेत ते खेळाडू. कळलं? महत्वाचे आहेत. स्वप्नील कुसळे बघा नेमबाज आहे, त्याला अर्जुन पुरस्कार भेटलेला आहे. पुढे बघा, सचिन खिलारी पॅरा ऍथलीट्स आहेत, त्यांना अर्जुन पुरस्कार भेटलेला आहे. मुरलीकांत पेटकर ज्येष्ठ पॅरा जलतरणपटू, त्यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. कोण आहेत? मुरलीकांत. ध्यानात ठेवा, असं काय तर मुरली आपला चांगला पवत होता, असं काय तर व्यवस्थित ध्यानात ठेवायचं. दीपाली देशपांडे नेम माजी प्रशिक्षक आहेत, त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार भेटलेला आहे. बघा मित्रांनो, हे पुरस्कार राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार महत्वाचे आहेत. त्यातले 4 जण कोणते आहेत? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्राप्त आहेत. बाकीचे अर्जुन पुरस्कार महाराष्ट्रातले हेही महत्वाचे आहेत, हेही करायचे व्यवस्थित. समजलं? पुढे बघा लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड हा एक प्रतिष्ठेचा अवॉर्ड आहे मित्रांनो. लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड्स बघा मित्र, माद्रिद स्पेन इथे झाले त्याचं 22 एप्रिल 2025 रोजी. कळलं? पुढे बघा, पुरस्कार विजेत्यांची यादी. बघा, सर्वोत्तम पुरुष खेळाडू मोंडो डुप्लांटिस तो आहे स्वीडिश अमेरिकन आहे. आणि खेळ कुठला संबंधित आहे? खेळाशी संबंधित आहे तो पोल वॉल्टर या खेळाशी संबंधित खेळाडू आहे. कळलं? ह्याचं नॉमिनेशन भरलं जाते या अवॉर्डचं, त्यावर वोटिंग होते आणि अवॉर्ड भेटतो. बघा, सर्वोत्तम महिला खेळाडू सिमोन बॉयल्स, ती आहे अमेरिकन जिम्नॅस्ट आहे. सिमोन बॉयल्स अमेरिकन जिम्नॅस्ट आहे. बघा, सर्वोत्तम संघ हा रियल माद्रिद स्पॅनिश फुटबॉल संघ आहे. रियल माद्रिद. बघा, एवढे 3 मित्रांनो महत्वाचे आहेत. पुढे बघा, ब्रेक थ्रू ऑफ द इयर हाही महत्वाचा आहे. लॅमिन यमलला भेटलाय, तो स्पॅनिश फुटबॉलपटू आहे. लॅमिन यमल. कळलं? पुढे बघा, अपंगत्व असलेला सर्वोत्तम खेळाडू जियांग युआन, चीनी खेळाडू आहे, तो पॅरालिम्पिक जलतरणपटू आहे. आणि जीवन गौरव पुरस्कार कोणाला भेटलाय? केली स्लेटर.
अमेरिकन सर्फर. पुढे बघा. बघा मित्रांनो, आज हे आपण 3 जे पुरस्कार बघितलेत, क्रीडा पुरस्कार, हे अत्यंत महत्वाचे आहेत मित्रांनो. ह्याच्यावरती तुम्हाला परीक्षेला फिक्स म्हणजे फिक्स प्रश्न येतोच. तर आज आपण इथंच वेळाअभावी मित्रांनो थांबूया. मित्रांनो, सहकार्य करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना, जे कोण भरती करणार आहेत, पुढे जाऊन एमपीसी तयार करणार आहेत, तलाठी भरती तयार करणार आहेत, त्या सर्वांना आपल्या या चॅनलची लिंक शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.